आता आपण वळूया बातमी 36 जिल्ह्यांचीकडे। महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी प्रशांत बनकरला फलटणमधून अटक करण्यात आली आहे। महिला डॉक्टरनं सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकर याच्यावर छळाचा आरोप केला होता। महिला डॉक्टरची आत्महत्या गुरुवारी रात्री 10:30च्या दरम्यान उघडकीस आली, तर आरोपी प्रशांत बनकरच्या कुटुंबियांनी त्याच्यावरील सगळे आरोप खोडून काढलेले आहेत। प्रशांत बनकर हा निर्दोष आहे। महिला डॉक्टरच त्याला सतत त्रास देत होती, सतत त्याला फोन करत होती असा आरोप त्याच्या बहिणीने केला आहे। डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणामध्ये बनकर कुटुंबाने आरोप केल्यानंतर महिला डॉक्टरच्या कुटुंबाने त्याला प्रत्युत्तर दिलं, तर हातावरती नाव घेतलेल्या सगळ्या आरोपींना कठोर कारवाई करा अशी मागणी कुटुंबाने केली आहे। फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे। आरोपी बनकर आणि डॉक्टरमध्ये वाद होता। या वादामुळे डॉक्टर राहत असलेल्या घराला बनकरनं कुलूप लावलं। घर नसल्याने डॉक्टरनं हॉटेलवर राहण्याचा निर्णय घेतला। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आयजी सुनील फुलारी यांच्याकडून सातारा पोलिसांची झाडाझडती घेण्यात आली आहे। प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नसल्यानं आयजींनी अधिकाऱ्यांना सुनावलं असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची आमदार प्रकाश सोळंके यांनी भेट घेतली। यावेळी त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं। दरम्यान या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आपण करणार असल्याचं साळुंके म्हणाले। महायुती म्हणून लढण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये धाराशिव जिल्ह्यात झुंपली आहे। स्वबळावर लढा अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री भरणे यांनी म्हटलंय, तर भाजप देखील स्वबळावर लढण्यास तयार असल्याचं प्रत्युत्तर भाजप आमदार राणा पाटील यांनी दिलं। नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांच्या निवडणूक वेगवेगळ्या तारखांना होणार असल्या तरी तिन्हींची मतमोजणी एकत्र होणार की वेगवेगळी याबाबत उत्सुकता आहे। एक निवडणूक झाली की लगेच तिला निकाल हेच सूत्र राज्य निवडणूक आयोगाकडून स्वीकारलं जाण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोग पुढील आठवड्यामध्ये देशव्यापी स्तरावर मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेचा पहिला टप्पा सुरू करण्याची शक्यता आहे। त्या 10 ते 15 राज्यांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे। धाराशिव शहरातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या अंतर्गत रस्त्याच्या 117 कोटींच्या कामाचा प्रश्न मार्गी लागलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामावरील स्थगिती उठवत या कामाचे कार्यारंभ आदेश देण्याचे आदेश दिलेले आहेत। राज्यातील वाळू तुटवडा पुढील पंधरवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। महसूल विभागानं 350 वाळू घाटांच्या लिलावाची तयारी केली असून सध्या राज्यभरामध्ये 500हून अधिक वाळू साठे उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। टीव्ही स्क्रीनवर एक महत्त्वाची बातमी तुम्ही बघता आहात। मोठी बातमी आहे पुण्यातल्या धनगेकरांच्या विरोधाच्या प्रकरणासंदर्भातली बातमी। पुण्यामध्ये जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात रवींद्र धंगेकर यांनी रान उठवलेला आहे। असं असतानाच आमदार रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संदर्भात पत्र लिहिलंय। जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा आणि संपूर्ण प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी, काटेकोर चौकशी व्हावी याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे आपण विनंती करत आहोत असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे। 27 ऑक्टोबर 2025ला हा व्यवहार रद्द होईपर्यंत आपण तमाम पुणेकरांसह जैन बोर्डिंग इथं बेमुदत धरणं आंदोलन करायला बसणार आहोत असं ट्विट रवींद्र धंगेकर यांनी केलं आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुद्धा या पत्रामध्ये पंतप्रधानांना रवींद्र धंगेकर यांनी केली आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणामध्ये सहभाग असल्याचा आरोप केला जातोय। शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात नवनवीन आरोप करतायत। दरम्यान हे प्रकरण चांगलं तापल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुलींची भेट घेतली आणि जैन समाजाला अपेक्षित असेल तेच होईल अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे। दरम्यान मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेतल्यानंतर जैन समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं।
मोहोळ यांच्या समोरच जैन समाजानं जोरदार घोषणाबाजी केली, त्यामुळे मोहोळ यांना जैन समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला। त्यानंतर मोहोळ यांनी तिथून काढता पाय घेतला। तुम्हाला सांगितलं आता परत आम्हाला सांगा। आज काय सांगितलं की 1 तारखेला हा विषय संपलेला असेल, तुम्हाला हवं तसा निकाल मिळेल एवढंच सांगितलं ना। तोच विषय ना। घोषणा कुठून आल्या? दुसरी एक मागणी आहे। कुठून घोषणा आल्या? अरे घोषणा कुठून आल्या? मी स्वतःहून आलोय। दुसरी एक गोष्ट अण्णा, आता झालं ना, आतमध्ये बोललोय मी सांगितलं ताई सांगितलं ना 100% ऐका ना माझा 100% मी आज शब्द दिलाय, गुरुदेवजींच्या समोर दिलाय की हा विषय संपलेला। ऐका ना, कसा संपेल? ऐका ना व्यवहार कुणी केलाय? त्यांना मी मी केलाय। काय बोलताय? गुरुदेव आणि माझ्यात खूप चांगली सगळ्यांच्या समोर चर्चा झाली। समोर खूप लोक बसलेली होती, त्यातलं एकही माणूस उठलं नाही आणि ही सगळी चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली आणि मी बाहेर निघालो। गाडीपाशी आल्यानंतर कोणी ते 2 लोक सोडलेलीच होती, ते कुठं ते 2 लोक बाबा हे रद्द करा मला माहित नाही, पण मला असं वाटतं तिथे राजकारण करण्याची ती जागाच नव्हती। मला असं वाटतं त्यांना जे काही सांगायचे ते गुरुदेवच सांगतील, त्यांच्या समाजाचेच ते जे काही आचार्य आहेत किंवा त्यांच्या समाजाचे जे गुरु तेच त्यांना सांगतील आता कोण होते ते माहिती घेतील। कारण मला माहिती आहे की त्यांनाही आवडलेलं नसेल। 2-3 लोक होती सोडलेली, कुठून ते बाहेर न आली, घोषणा देऊन गेली। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। चोपडा शहरासह परिसरात पावसानं हजेरी लावली। ऑक्टोबर हीटचा सामना करणाऱ्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला। दुसरीकडे कोरडवाहू शेतकऱ्यांनी ज्वारी आणि हरभरा पेरणी केल्यानं त्यांनाही पावसाचा फायदा झाला। पालघरच्या विक्रमगड आणि मोखाडा तालुक्यात पावसानं हजेरी लावली। सततच्या पावसानं भातशेतीचं नुकसान केले। शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशेवर पाणी फिरलं। सह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील आठवड्यातील बुधवारपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आलाय। कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। यंदा वार्षिक सरासरीही न ओलांडलेल्या पावसानं ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये जोर वाढवला। सप्टेंबर महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यापासून परतीचा पाऊस सुरू झाला, पण यंदा ऑक्टोबर महिना संपत आला तरीही मुक्काम हलण्याचं काही नाव दिसत नाही। या अवकाळी पावसामुळे भातपीक धोक्यात आलंय, काहींची कापडी खोळंबली आहे। कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीतील वनक्षेत्रामध्ये सुरू असलेल्या हत्ती पकड मोहिमेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय। या धरपकड मोहिमेवर तातडीनं बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे। अमरावती इथल्या विमानतळावरून अलायन्स एअरलाईन्सच्या अमरावती ते मुंबई विमानसेवेच्या वेळेत बदल होणार आहे। सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार असे 4 दिवस आठवड्यातून मुंबईसाठी विमानसेवा असणार आहे। त्या अनुषंगानं अलायन्स एअरलाईन्सच्या संकेतस्थळावर वेळेत बदल करण्यात आलेला आहे। गेल्या 8 दिवसांमध्ये ऐन विमान प्रवासादरम्यान मोबाईल पॉवर बँकचा स्फोट झाल्याच्या 2 घटना घडलेल्या आहेत। त्यानंतर आता डीजीसीए विमानातून पॉवर बँक नेण्यावर बंदी घालण्यात येईल का याचा विचार करत आहे। या संदर्भात नवीन नियमावली आणण्याचे संकेत दिले गेले। डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच अश्व प्रदर्शन भरवलंय। या अश्व प्रदर्शनाला सगळ्या भारतातूनच अश्वप्रेमींचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय। भारतात अनेक मातब्बर घराणी आहेत, पण अश्वांचं संगोपन प्रेमानं करणारे फारच कमी लोक आहेत। अश्वप्रेमाचा नादच वेगळा असून तो करताना दुसरे कोणतेही नाद लागत नाहीत, असं मिश्किलपणे धवलसिंह मोहिते पाटील सांगतात। अकलूजमध्ये अश्व प्रदर्शनाला हैदराबादच्या नवाबांनी सुद्धा हजेरी लावली। भारतभरातून अश्वांचं संगोपन करणारे स्टटफार्मचे मालक या अश्व प्रदर्शनामध्ये आले। चांगल्या प्रकारच्या मारवाडी जातीच्या अश्वांची निर्मिती व्हावी हा अश्व प्रदर्शनाचा हेतू असल्याचं प्रदर्शनात आलेले निरीक्षक सांगतात। पावसाळ्यातील विश्रांतीनंतर माथेरानची राणी पुन्हा एकदा झोकात धावतीये।
दसरा त्यानंतर दिवाळीचाही मुहूर्त हुकलेली टॉय ट्रेन आता 1 नोव्हेंबरला प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल अशी घोषणा प्रशासनानं केली आहे. एल्फिन्स्टन पूल पाडला जातोय, पण त्याचं मुख्य पाडकाम रखडलंय. यंत्रणांमधले मतभेद हे त्याचं मुख्य कारण आहे आणि ते दूर होत नाही तोपर्यंत पाडकाम होणार नाही. त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. दिवाळी संपल्यानंतर पुण्यात वाहतुकीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. हजारो कामगार, विद्यार्थी पुण्यामध्ये परत येत आहेत. सणानंतरच्या गर्दीचा अंदाज घेत पुणे वाहतूक पोलिसांनी प्रमुख महामार्गांवर संभाव्य गर्दीबद्दल वाहन चालकांना इशारा दिलाय. पुण्यामध्ये उद्यापर्यंत वाहतूक अलर्ट देण्यात आलाय. पुण्यातून जाणाऱ्या 3 मोठ्या महामार्गांवर भयानक ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमुळे पाणीपट्टी वाढीचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडणार आहे. 7 ते 7.5% वाढ करण्याचा प्रस्ताव लेखापाल विभागाने जल अभियंता विभागाला सादर केला आहे. परंतु यावर उद्यापर्यंत निर्णय झालेला नाही. अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही. पुढची बातमी नागपूरची. नागपूर महापालिकेनं हेल्दी स्ट्रीट्स नेटवर्क उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलाय. या उपक्रमाअंतर्गत झाशी राणी चौक ते अंबाझरी तलावापर्यंतच्या 11 किलोमीटर मार्गाचं हेल्दी स्ट्रीटमध्ये रूपांतर केलं जाणार आहे. यात मुख्य 9.5 किलोमीटर कॉरिडॉरसोबत 1.5 किलोमीटर जोड रस्त्यांचा समावेश राहणार आहे. वांद्रे वर्सोवा सीलिंग प्रकल्पाच्या कामांना पावसाळ्यानंतर गती मिळाली आहे. MSRDC आता वर्सोवा, जुहू, कार्टर रोड आणि वांद्रे या 4ही दिशांनी समुद्रातील कामांना सुरुवात करणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी सोडवण्याकरता मदत होणार आहे. मुंबई शहर आणि पूर्व आणि पश्चिम उपनगर मिळून सुमारे 87 ठिकाणी मुंबई महापालिकेनं छठपूजेकरता सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसंच स्वच्छ आणि सुरक्षित असे एकूण 148 कृत्रिम विसर्जन तलाव, टाकी यांच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत. तसंच तात्पुरत्या स्वरूपामध्ये 403 चेंजिंग रूम्स उभारण्यात आली आहेत.